जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक सांगली येथे महिलांचा सन्मान करण्यात आला। शिवसेनेच्या विद्या मोठे व डॉक्टर उज्ज्वला गवळी यांनी महिलांनी तंदुरुस्त आरोग्य राखून समाजात सक्षमपणे पुढे यावे असे आवाहन केले। नगरसेविका रोहिणी पाटील, वर्षा सरगर, अश्विनी कोळेकर, सुनीता मोरे, रुक्मिणी आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या। लक्ष्मी कोकरे, स्मिता लिघाडे, सुरेखा शिंदे, स्नेहल शिंदे, अश्विनी शिंदे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या। आयोजन सुरेश टेंगले, महादेव सरगर, माजी नगरसेवक मनगुआबा सरगर, दत्तामामा ठोंबरे, अजय गडदे, बायजी तहगुडे व गणपती मारकड यांनी केले। अनुभव घेतलेला आहे। राजकारणात येऊन समाजकार्य करत असताना पुढे एक पाऊल टाकत येत असताना मी राजकारणात येऊन महिलेला काय संघर्ष असतो हा खूप जवळून मी पाहिलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये माझ्या पाठीमागे माझी असणारी सर्व जनता त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे, साथ दिलेली आहे। त्या सगळ्यांचे मी आभार मानते। आज पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण इथे आलेला आहात आणि खरं तर टेंगले दादा मी मुंबईत होते आणि त्यांनी मला फार आवर्जून आमंत्रण दिलं, मला सांगितलं की आज इथे आपण महिला दिनाचा एक प्रोग्राम घेत आहोत आणि ताई तुम्ही येणं गरजेचं आहे आणि तुम्ही आला पाहिजे। तुमच्या शब्दाला मी मान देऊन दादा खरंच तुमचे खूप सारे मनापासून मी आभार मानते। तुम्ही असेच प्रोग्राम घेत राहा, आम्हाला सर्वांना असंच प्रोत्साहन करत राहा। तुमचे असे प्रोत्साहन पाहिल्यानंतर आम्ही कुठेतरी प्रभावित होत असतो आणि आम्ही खूप चांगलं कार्य करण्याचं काम करत असतो। तुमचे असे सपोर्ट असू द्या। येणारा काळ खरंच नक्की बदललेला असेल। आम्ही जसं आपण म्हणत आलो समानता आहे, स्त्री पुरुष समानता आहे आणि त्या प्रकारे आपण काम करायला हवं। आम्ही येणारा काळ नक्कीच बदलवू, तुमची अशी साथ राहू द्या। पुन्हा एकदा सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद।